नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर माणिक कारवा सर. बद्दल सांगायचं म्हणजे 2007 पासून खरं तर त्यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि जे प्रत्येक मध्यमवर्गीयाचं सामान्याचं स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं घर असावं आपण, आणि घर झालं की माणूस नाशिककर होतो. या दोन्ही माध्यमातून ते काम करतात आणि गेले अनेक वर्ष लोकांची ही स्वप्न पूर्ण करण्याचं ते काम आपल्या प्रत्येक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समधून पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचा आजपर्यंतचा प्रवास एक इंजिनियर म्हणून कसा होता आणि एक बिल्डर डेव्हलपर म्हणून कसा होता, या दोन्ही प्रकारे आपण जाणून घेणार आहोत. या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया, ते म्हणजे तुमची लहानपणी शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती ते आम्हाला हवंय. म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनियर हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या सेक्टरमध्ये आलात? इनिशियल मी माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते मराठी मीडियम स्कूलमधून केलेलं, नांदगावला विजय हायस्कूल म्हणून. तिथून आम्ही स्टार्ट केलं माझं एज्युकेशन. टिल 10th मी नांदगावला होतो. 11th-12th सुद्धा नांदगावलाच केलं होतं. पर ॲज युज्युअल 10th पर्यंत आय एम अ गुड स्टुडंट. 11th-12thला थोडंसं पंख फुटले, एज्युकेशनकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. ओके. आफ्टर दॅट 12thला पर्सेंट नाही आले तर घरच्यांनी ऑप्शन दिला डिप्लोमा करायसाठी. ओके. आय चूज डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केलं आणि वाडिया कॉलेज पुणे इथून माझं डिप्लोमा इनिशियल कम्प्लीट केलं फॉर 3 years. आणि आफ्टर कम्प्लिशन डिप्लोमा सेकंड इयर डायरेक्ट ऍडमिशन MIT कॉलेजला घेतलं. डायरेक्ट सेकंड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग MIT कॉलेज कोथरूड पुणे इथे ऍडमिशन घेतलं आणि 2007ला पास आउट झालो सिव्हिल इंजिनिअरिंग. व्हेरी गुड. आफ्टर कम्प्लिशन कॉलेज कॅम्पसमध्ये प्लेसमेंट झालं. SR स्टील म्हणून कंपनी आहे हजिरा गुजरात. तर सिव्हिल इंजिनिअर मध्ये तिथं सिलेक्शन झालं. फॉर इनिशियल 2 years तिथं जॉब केला. ओके. आणि मग जॉब केल्यानंतर खरं तर प्रत्येक याचा स्ट्रगल सुरू होतो, इंजिनियरचा म्हणू किंवा व्यावसायिकाचा म्हणू, की त्याच्यानंतर आपल्याला कळतं की जेव्हा आपल्यावर सगळी जबाबदारी आहे आता त्या प्रोजेक्टची, तर तो एक्सपिरियन्स कसा होता पुढचा? तर तेच इंटरेस्टिंग आहे. आफ्टर कम्प्लिशन डिग्री जॉब केला तर एक ते व्हाईट कॉलर जॉबचे एक्सपेक्टेशन्स. जेव्हा साईट वरती गेलो तर पोर्टची साईट होती, स्टील प्लांट एक्सपान्शन वर्क होतं. तिथे गेल्यानंतर आफ्टर इनिशियल फर्स्ट 2 months मध्ये सिव्हिल इंजिनियर ते व्हाईट कॉलर जॉबचे एक्सपेक्टेशन्स ठेवून बरोबर तिथं सगळ्या त्या ड्रास्टिकली चेंज भेटला. त्या ऑन फील्ड जॉब होता. तर त्या ऑन फील्ड जॉब मधून आफ्टर सर्टन ड्युरेशन्स मी पुण्याला परत आलो इन सर्च ऑफ अ जॉब. कारण का बिईंग मारवाडी DNA मध्ये नव्हतं जॉब करावा. एक्सपिरियन्स घेतला आणि रिअल इस्टेट फर्म मध्ये काहीतरी करावं ह्या भावनेने मी स्टार्ट केलं. मी पुण्याला आलो सर्च इन अ जॉब. पण जसं म्हणतो का डिग्री आणि पर्सेंट हे फक्त कॉलेज कॅम्पस पुरतं रिस्ट्रिक्टेड आहे. जेव्हा पुण्याला आलो आणि जॉब सर्चिंग चालू केली तेव्हा ग्राउंड रियालिटी माहित पडली. तर तिथं जॉब भेटत नव्हता इनिशियली. म्हणजे ते डिस्टिंक्शन होतं, MNC मध्ये जॉब होता पण त्या फील्ड मध्ये नव्हता, रिअल इस्टेट मध्ये काहीच नव्हता एक्सपिरियन्स. तर 1-2 महिने फिरलो, काही जॉब भेटायला रेडी नाही. मग परत कीप ऑन, मग 10-12 इंटरव्ह्यूज दिले तर कुठेतरी एक क्रॅक केला इंटरव्ह्यू. तिथून मला ऑपॉर्च्युनिटी भेटली गोयल-गंगा ग्रुप सोबत. त्यांचं IT पार्क येत होतं वाकडमध्ये ऑन दॅट पार्क. तर ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती. तिथून स्टार्ट केल्यानंतर 2008 मध्ये रिसेशन सगळ्यांना हिट केलं. बरोबर. त्यांना बुकिंग्स नव्हत्या ड्युरिंग दॅट ड्युरेशन. आणि सिव्हिल इंजिनिअरचा हार्डकोर जॉब ऑन फील्ड 24 hours to 36 hours ची सुद्धा ड्युटीज तिथं ऑन फील्ड केलेली आहे. बापरे. पण त्या टायमाला जो फील यायचा का नाही सिव्हिल इंजिनिअरिंग आपण रॉंग फील्ड चूज केली आहे का. पण आज त्याचं रिअलायझेशन होतंय का त्या टायमाचं हार्डवर्क जे होतं ते आज पे ऑफ करतंय. क्या बात आहे. तर त्या स्ट्रगल ती फूट स्टेप एक स्टेप्स होती टू क्लाइम्ब टू द नेक्स्ट फ्लोअर. नक्कीच. तिथून स्टार्ट केलेलं. मग ते रिसेशन मध्ये जॉब गेला परत. अगेन आय हॅव टू सर्च न्यू जॉब इन दॅट रिसेशन ड्युरेशन. मग तो सुद्धा केला. मग कन्सल्टन्सी फर्म आहे श्रीराम मोने, HW मोने असोसिएट्स. मग त्यांच्यासोबत ऑपॉर्च्युनिटी भेटली ऑन दॅट. तिथं डिझाईन अस्पेक्ट, कन्सल्टन्सीज आणि साईट वर्क अंडर वन रूप सगळं काही तिथं भेटलंय ऑपॉर्च्युनिटी. जवळपास तिथे एक 2-2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला पुण्यामध्ये. आणि पुण्याची जी फर्स्ट हायराईज बिल्डिंग होती वर्धमानपुरा म्हणून, तर तो प्रोजेक्ट लकीली मला भेटला एक्झिक्यूट.
तर तो एक्सपिरियन्स कामाला, तर म्हणजे इनिशियल लाईफच्या 3 इयर्स मध्ये जे एक्सपिरियन्स भेटला तो स्ट्रगल होता, पण म्हणताना डेस्टिनी मध्ये देवाने काहीतरी दिलेलं होतं का त्या स्ट्रगल मधून लर्निंग काहीतरी क्या बात भेटेल. आहे, वा. तर त्या स्ट्रगल मध्ये लर्निंग चांगले चांगले नंबर ऑफ प्रोजेक्ट्स भेटले. हम्म, हम्म, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल, कन्सल्टन्सी, हम्म. पीएमसी, टेक्निकली जे पाहिजे होतं तो हो, स्कोप. हो. आणि तिथून ते झाल्यानंतर मग परत लग्न घरी आल्यानंतर तेच, आणि बिंग मारवाडी जी स्पेस स्किल होती त्याच्यावरती सॅटिस्फॅक्शन लेवल नव्हती. लग्न झालं, जॉब क्विट केला, अच्छा. आता करायचं काय. हम्म. तिथून परत स्टार्ट झालं करिअर, क्या परत बात. झिरो वरती आलो. परत हो. फॅमिली बिझनेस जॉईन केला, पण टेक्निकल इंजिनिअरिंग केलेलं सगळं काही असताना मन घडी घडी त्याच्याकडेच जात होतं का काहीतरी त्या फील्डमध्ये करावं. हम्म, हम्म, हम्म. सगळे आम्ही पार्टनर्स होतो, म्हणजे जे फ्रेंड्स होते कॉलेज फ्रेंड्स. आता मी तर जॉब क्विट केलेला, रेस्ट ऑफ द सगळेजण एमएनसीज मध्ये जॉब करत होते, प्रत्येक जण आपल्या याच्यामध्ये. हो. पण काहीतरी करायचं, मी प्रत्येकाला कॉल लावून का आपण काहीतरी सगळ्यांनी एकत्र येऊन एक चान्स घ्यायला पाहिजे आणि करायला पाहिजे. अच्छा. तर फॉर दॅट ऍक्च्युली 1.5 वर्ष लागला मला. जेवढे मित्र होते प्रत्येकाला कॉल केले का आपण काहीतरी स्वतःच करायला पाहिजे. ऑपॉर्च्युनिटीज आहे जॉब मध्ये, सॅटिस्फॅक्शन नाही भेटणार, वर्क सॅटिस्फॅक्शन बी नाही, आणि मॉनिटरी कन्सिडरेशन बोथ अस्पेक्ट. बरोबर. तिथून ते स्टार्ट केलं. मग जवळपास 1.5 वर्ष गेला. मग सेंटर चूज कोणतं करायचं, कर्मभूमी म्हणून. कारण का पुणा आउट ऑफ रीच होतं त्या टायमाला, नाशिक बेस्ट डेस्टिनेशन, आणि बिईंग नांदगाव नाशिक पासून एकदम जवळ आहे, आणि थोडंसं एक फॅमिलियर म्हणून इथं आलो. पण रिअल इस्टेट मध्ये पार्श्वभूमी काहीच नाही, म्हणजे या रिलेटेड घरातून कोणाचंच काही नाही. तर नाशिकचं मार्केट माहिती नाही, तर जवळपास अपडाऊन करून 6 महिने ते वर्षभर नाशिकचं मार्केट समजलं, काय राहतं रिअल इस्टेट, टीडीआर वगैरे, ज्या संकल्पना होत्या, बिल्डरशिपचं कॅल्क्युलेशन कशा राहतं, काहीच कल्पना असताना हे स्टडी केलं. आणि आम्हाला त्याच्यामध्ये इथे काही लोकल आमचे मित्र होते जे प्रिव्हियसली बिल्डर्स म्हणून होते, मोहित किंवा टू बी स्पेसिफिक त्यांचं नाव घ्यायला त्याला थँकफुल आहे आज आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे, त्यांनी हेल्प जी केली होती का कसं राहतं बिल्डरशिप, काय कॅल्क्युलेशन्स राहतात, तिथून त्यांनी आम्हाला ते दाखवलं सगळं. आणि मग जी फर्म चालू केली आम्ही फॉर्च्यून ग्रुप म्हणून. तर फॉर्च्यून ग्रुप मध्ये इनिशियली आम्ही 6 पार्टनर्स होतो. मी माणिक करवा, सनी पारख, चिंतन मुथा, कीर्ती जैन, अजित जैन आणि नवीन पारख. आम्ही तो फेज स्टार्ट केला होता सर्वात पहिले. तर छोटी स्कीम होती, 400 वारचा प्लॉट, 8 फ्लॅट, साईट वरती लेबर काम करायला 6 जण, आम्ही 4 पार्टनर उभे राहायचो. दिस इज द इनिशियल फेज. पण तो सुद्धा एक स्ट्रगल, पण इंटरेस्टिंग स्ट्रगल होता. बरोबर. तिथून आम्ही स्टार्ट केलं करिअरला. कारण का पेपरचा तुकडा तेच सांगितलं, डिग्री आहे, सगळं आहे, पर्सेंट आहे, पण ग्राउंड रियालिटी लोकांना ऑन साईट तुम्ही काय डिलिव्हर केलं, तुमचा एक्सपिरियन्स काय, इट स्पीक्स. बरोबर, अगदी बरोबर. तिथून स्टार्ट केल्यानंतर ती पहिली स्कीम केली, श्री रेसिडेन्सी म्हणून. 8 फ्लॅटची स्कीम होती. टचवूड सोल्ड आउट बी झाली ती इनिशियल फेज मध्ये चांगल्या प्रकारे. तर तिथून थोडा बूस्ट भेटला, आणि मग येतो काय, बिंग टेक्निकल बॅकग्राऊंडला सुरुवात केली. क्या बात आहे. मग फार इंटरेस्टिंग जर्नी होती, आणि मी सांगितलं तसं फार त्यातलं तुम्ही एका वाक्यावर फार एम्फोसिस केला दरवेळेला. आणि मलाही वाटतं की डिग्री ही त्या वेळेची काळाची गरज असते, पण शेवटी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हा त्या वेळेला महत्वाचा असतो, आणि त्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येतच असतात. तुम्ही फक्त ते ग्रॅब करायचे असतात जे महत्वाचे असतात. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न, बिंग आता बिल्डर डेव्हलपर म्हणून आणि इंजिनियर म्हणून पण जेव्हा आपण साईटवर जातो, तुम्ही पहिलीच केस सांगितली की 8 फ्लॅटची स्कीम आहे आणि तुम्ही एवढे पार्टनर तिथं साईटवर जात होता. तुम्ही बघितलं असेल अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज तेव्हाही खूप जास्त होतं आणि आजही खूप जास्त आहे या सेक्टरमध्ये, आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? अनस्किल्ड लेबरला एक आहे, त्यांना ट्रेन करावं लागतं, सेफ्टीज वगैरे, साईटवरती काही प्रोटोकॉल्स, द वे ऑफ वर्किंग कसं करायला पाहिजे त्यांनी, आणि आपल्याला जे काम पाहिजे आउटपुट हे त्यांच्याकडून आपल्याला करून घेणं. म्हणूनच आपण त्यांना अनस्किल्ड म्हणतोय. जर ते स्किल राहिले असते तर माइट बी ते आपल्या पोझिशन वरती राहिले असते. बरोबर, बरोबर. तर त्यांना ट्रेन करणं आहे टाइम टू टाइम, त्यांना त्याच्यामधले अपग्रेडेशन जे आलेले आहे ते त्यांना सांगणं आहे. आणि शेवटी वर्कमॅन, बिंग इंजिनियर, तुम्हाला हाताने काहीच काम नाही करायचं. सिव्हिल इंजिनियर सर्वात चांगलं काम तेच आहे. तुम्हाला स्वतःने काहीच करायचं नाही, तुम्हाला फक्त सगळ्यांकडून करून घ्यायचं आहे, आणि ते स्किल आहे तुमचं. बरोबर. इफ यू अडॉप्ट दॅट स्किल, का तुम्हाला काय पाहिजे, काय बारकाव्यापर्यंत जायचं आहे, तुम्ही ते अडॉप्ट करता, तर ते सर्वात चांगला वे आहे. अनस्किल्ड लेबरला तुम्हाला फक्त सांगणं आहे, त्याच्याकडून काम करून घेणं आहे त्याच्या पद्धतीने. नक्कीच. आता एक वेगळा थोडा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, तो म्हणजे असं विचारायचं की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं आणि एक बिल्डर डेव्हलपर म्हणून पण विचारलं,
तर तुम्हाला काय वाटतं, आता कुठल्या क्षेत्रात जास्त काम करण्याची गरज आहे प्रशासनानं, गव्हर्नमेंटनं, जर एक डेव्हलप नाशिक डिस्ट्रिक्ट आपल्याला बघायचं असेल तर येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये? जिओग्राफिकली नाशिकला ऍडव्हान्टेजेस खूप आहे, पण त्याला आता एक्सप्लोअर करणं, एक पॉलिटिकल विल आणि लोकल पब्लिकचा सपोर्ट, या दोन अँगल सर्वात महत्वाचा आहे. जसं नाशिकचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, रोड विड्थ वगैरे सगळं, कनेक्टिव्हिटी. पण लॅकुना जे आहे एखादा मोठ्या एमएनसीज किंवा यायला, तर इथे एक एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी सर्वात इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे. बरोबर बरोबर. का तो आला एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी, तर त्याच्याने एमएनसीज कंपनी येऊ शकता, त्याच्याने ग्रोथ एक्सक्लेरेशन होऊ शकतं. रिअल इस्टेटला सर्वात महत्वाचं आहे जॉब क्रिएशन, आणि जॉब क्रिएशन साठी जोपर्यंत इंडस्ट्रीज येणार नाही त्याच्यानुसारच सगळ्या पुढच्या अस्पेक्ट अवलंबून असतात. बरोबर आहे. तुम्ही म्हणला तसं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इंडस्ट्री फार महत्वाचं आहे, आणि किंवा ही एअर कम्युनिकेशन तुम्ही जसं म्हणला तसं ते एक त्यातला फॅक्टर आहे. तर मग आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत जर इथं चांगल्या इंडस्ट्रीज यायच्या असतील लवकरात लवकर? तर इंडस्ट्री यासाठी गव्हर्नमेंट कडून इन्सेंटिव्ह पाहिजे. मी दोन शब्द नेहमी वापरतोय, पॉलिटिकल विल आणि गव्हर्नमेंट कडून काहीतरी इंडस्ट्री यायसाठी त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह बेसिस देणं, या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण का नाशिकला बाकी सगळं काय, जिओग्राफिकली नाशिक एकदम चांगलं कनेक्टेड आहे बॉम्बे पुण्यासोबत. बरोबर. स्किल लेबर इथं सुद्धा आहे, एज्युकेटेड आहे, सर्वात महत्वाचे पाहिजे. आणि क्लायमॅटिक नाशिक एवढं ऍडव्हान्टेज कोणाकडेच नाहीये ऍट दिस पोबे. बॉम्बे पुण्यापेक्षा सुद्धा सध्या नाशिकचं सर्वात चांगलं क्लायमेट आहे, आणि पिलग्रिमेज म्हणून नाशिकला नेहमी एक ऍडेड ऍडव्हान्टेज आहे. अगदी बरोबर. आणि त्याच्यासोबत क्लायमेट आणि प्लस इथं ऍग्रिकल्चरला सुद्धा खूप चांगला स्कोप आहे. ऑलरेडी ती इंडस्ट्री बुमिंग आहेच, कारण का नाशिक हे ऍग्रिकल्चर डेस्टिनेशन म्हणून सर्वात चांगलं आहे. बरोबर. तो हे गव्हर्नमेंट कडून त्याच्याबद्दल सपोर्ट यायला पाहिजे. एमएनसीज कंपनी यासाठी त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते महत्वाचं आहे, ते इन्सेंटिव्ह. बरोबर. इन्सेंटिव्ह महत्वाचा पार्ट आहे, कारण ते लवकर अट्रॅक्ट करायसाठी त्यांना टॅक्स वगैरे जे बेनिफिट्स मॅक्झिमम देता येतील ते दिले पाहिजे, केलं तर त्याच्या हिशोबाने. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. तर स्टील सिलेक्ट करताना काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत किंवा तुम्ही बघता? स्टील सिलेक्ट करताना बेसिकली एफई 500, 550 जे म्हणतो आपण, TMNT, TMX, तर त्याचे ते ग्रेड महत्वाचे आहे. कारण का सर्वात बिंग स्ट्रक्चर मध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल कॉन्क्रीट आणि स्टील हे दोन प्ले करतात. बरोबर. रेस्ट ऑफ द थिंग जे आहे त्या सगळ्या कॉस्मेटिक आहे. बरोबर. कस्टमरला कॉस्मेटिक दाखवणं सर्वात महत्व आहे. बिंग बिल्डर ते सर्वात महत्वाचं आहे, काय टाईल्स, कलर्स वगैरे हे अस्पेक्ट. पण सर्वात इम्पॉर्टंट बिंग इंजिनियर, त्याच्यावरती व्हॅल्यू ऍडिशन जे आहे, तर त्याची स्ट्रक्चरची सर्वात महत्वाची जी स्ट्रेंथ आहे कॉन्क्रीट आणि स्टील, आणि सर्वात चांगलं युज केलं तर त्याच्याने बेटर बिल्डिंगला येऊ शकतं. ना अर्थक्वेक रेजिस्टंट स्ट्रक्चर त्याच आहे, कारण का नाशिक झोन 3 मध्ये येतो, आणि झोन 3च्या हिशोबाने आपण अर्थक्वेक प्रोन झोन मध्ये आहे. बरोबर. तर ते त्याचा एक सर्वात मोठी केअर घेणं महत्वाचं आहे. कधी बी अर्थक्वेक आला तर त्या टायमाला हाय राईज बिल्डिंग्स बी येत आहेत, त्या सस्टेन करणं महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय? आयकॉन स्टील जेव्हापासून स्टार्ट झालेलं आहे, ऍट दॅट मोमेंट आम्ही आयकॉन स्टील स्टार्ट केलं होतं चालू वापरायला. कारण का आम्हाला एक त्याची पूर्वकल्पना होती की आयकॉन स्टीलचे जे पार्टनर्स आहेत त्यांचं ग्रुप मेंबर्सनीच हे इस्टॅब्लिश केले, तर टेक्निकल ऍडव्हान्टेज त्यांच्याकडे सगळं नोहाऊ होतं, आणि आम्हाला त्यांच्याकडून इनिशियल सपोर्ट चांगला भेटला. त्यांचे वेंडर्स बी जे आहे लोकल, सुचित पटणी, तर त्यांनी सुद्धा त्या स्टील विषयी सगळी माहिती दिली. कल्पना पूर्वी होतीच, राजुरी स्टील वापरायचो. बरोबर बरोबर. त्याचं ऍडव्हान्टेज सगळं माहिती होतं, त्या हिशोबाने आम्ही इझिली अडॉप्ट केलं. बिंग टेक्निकल, त्याचे जेवढे बी पॅरामीटर्स लागतात, चेकलिस्ट वगैरे त्या सगळ्या केल्या होत्या. चेकिंग त्याच्या केमिकल कॉम्पोजिशन म्हणा, बाकी सगळ्या त्याच्या टेस्ट केलेल्या होत्या, आणि ते रिझल्ट सगळे ऍटपार रिझल्ट भेटलेत, आणि त्याला इझिली अडॉप्ट केलं. क्या बात. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांना तुमच्यासारखंच भविष्यात बिल्डर डेव्हलपर म्हणून व्हायचंय, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ग्राउंड वर्क सर्वात महत्वाचं. तुम्ही सिल्वर स्पून सोबत बी आलेले, सिव्हिल इंजिनियर म्हटल्यानंतर तुम्हाला ग्राउंड वरती सगळ्या गोष्टी समजणं महत्वाचं आहे. ग्राउंड वरतीच तुम्हाला एक्झिक्युशन माहिती पडेल, कस्टमरची रिक्वायरमेंट तुम्हाला ग्राउंड वरती गेल्यानंतरच माहिती पडणार आहे. बरोबर. सिव्हिल इंजिनियर एसी कॅबिन मध्ये बसून नाही होऊ शकत. सो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर माणिक करवा सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे शेवटचं वाक्य असंच होतं की सिव्हिल इंजिनियर हा कॉम्प्युटरमध्ये एसीपीसी ऑफिस मधला नसेल, तो साईटवरचा आहे. आणि जसं त्याप्रमाणे कुठल्याही कन्स्ट्रक्शनचा ग्राउंड फ्लोअर हा सगळ्यात महत्वाचा असतो. बेस असल्याशिवाय ती बिल्डिंग नाही उभी राहू शकणार. त्याप्रमाणे तुमचा हा जर नॉलेजचा बेस पक्का असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.